विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एसआर जीनियस अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण याही अगोदर जी काही विद्युत सहाय्यकची भरती आहे 2024 ची, या 24च्या भरतीसाठी आपण अजूनही 20-20 क्वेश्चन, 25-25 क्वेश्चन, 30-30 क्वेश्चनच्या सिरीज चालवल्या आहेत। त्या सिरीज तुम्हाला निश्चितच तुमच्या यशाकडे घेऊन जाणार आहेत। त्याच्यामुळे आपण हा नियमितपणे हे व्हिडिओ आपण बघायचे आहेत। याच्या ज्या काही नोट्स येतात त्या नोट्स आपण काढायचे आहेत आणि आपण आपल्या यशामध्ये यशवंत व्हायचं आहे। बऱ्याच जणांचा हा समज असतो की परीक्षा लांबणार आहे, फॉर्म भरणं चालू आहेत, नंतर इलेक्शनच्या नंतर होतील, पण काही नाही आहे। आपण आपली तयारी कंटिन्यू ठेवायची आहे। कारण की काय होतं तर जी मुलं तुमच्याही अगोदरपासून 2-2 वर्षापासून कंटिन्यू आपण अभ्यासात आहेत आणि जी मुलं कंटिन्यू सातत्य अभ्यासामध्ये ठेवतात तीच मुलं यशवंत होत असतात। आणि म्हणून आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं सातत्य असणं नाही, नाहीतर येईल परीक्षा लांबलेली आहे मग थोडासा रिलॅक्स घेतोय असं न करता काय करायचं तर आत्तापासून आपला प्रत्येक व्हिडिओ आपण बघायचा आहे, तो स्किप करायचा नाही आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे, प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिटिक बघायचं आहे आणि त्यानंतर आपलं यश आपल्याला मिळणार आहे। सध्या आता फॉर्म भरणं येतं, ज्याचे फॉर्म भरायचे राहिले असतील तरी ते फॉर्म भरून घ्यायचे आहेत, फॉर्म अगदी योग्य भरायचे आहेत, हे की नाही। कसा फॉर्म भरायचा आहे तेही आपल्या यूट्यूबला तसा तो व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे, तोही व्हिडिओ बघा। बाकीच्या चॅनलला सुद्धा जाऊन बघायचं आहे की जेणेकरून आपल्याला आपला फॉर्म हा योग्य भरता आला पाहिजे। काही लोकांच्या तक्रारी आहेत की त्यांचे फॉर्म भरलेत परंतु त्यांचे फीज अजून परत आलेल्या नाहीत, तर जी फी भरलेली आहे ती तुमच्या मित्राच्या किंवा एखाद्या त्या जिथून भरलेला आहे त्याच्या अकाउंटला कदाचित फी जाण्याची शक्यता असते आणि म्हणून काय करतात त्याच्या गोंधळात न पडता आहे तो फॉर्म आता सध्याचा पहिल्यांदा भरून टाका आणि तो अचूक भरा, कुठलीही चूक न होता जो फॉर्म आहे तो अचूक आपण भरला पाहिजे, तरच आपलं नंतरची परीक्षा आपली योग्य होणार आहे आणि परीक्षा ही होणारच आहे। परीक्षा होणार असल्या कारणाने काय करायचं आपण आपली तयारी ही सातत्याने ठेवायची आहे आणि जो सातत्य ठेवतो तो एक यशवंत होत असतो। आणि म्हणून चला तर मग आपण काय करतोय आज डीसी जनरेटर हा पार्ट आपण या ठिकाणी शिकणार आहोत। तर डीसी जनरेटर शिकत असताना आपण काय करणार आहोत तर या ठिकाणी पाहाल आता डीसी जनरेटर म्हणजे डायरेक्ट करंट काय होतं तर त्याचा डीसी जनरेटर आपण एक पेन घेऊया। हा पेनचा कलर आपण घेतला म्हणजे आपल्याला काय होईल तर लक्षात येईल की आपल्याला या ठिकाणी आपण हा पेन घेतला, आपण म्हणजे डीसी जनरेटर म्हणजे आपण त्याला डायरेक्ट करंट म्हणतो। काय म्हणतो आपण त्याला तर डायरेक्ट करंट, त्याचा पॉईंट आपण थोडासा वाढवून घेऊया ते आपल्याला तो दिसत राहील। या ठिकाणी आपल्याला डीसी जनरेटर आहे म्हणजे हा डायरेक्ट करंट आहे, न बदलणारा प्रवाह आहे। आता वास्तविकता इलेक्ट्रिक पॉवर निर्माण करणारे हे यंत्र होय आज म्हणजे आजकाल डीसी वीज निर्मितीपेक्षा एसी वीज निर्मिती ही आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या ही काय तर स्वस्त पडत आहे आणि म्हणून आपण काय करतो तर साधारणतः एसी विद्युत निर्मितीकडे आपण नेहमी करता वळत असतो, पण एसी विद्युत निर्मिती करत असताना सुद्धा आपल्याला डीसीची सुद्धा काही गोष्टीची आवश्यकता असते। ती कोण्या कोण्या गोष्टीसाठी आवश्यकता आहे तर विद्युत पृथक्करण क्रियेसाठी आपल्याला इलेक्ट्रो प्लेटिंगसाठी डीसी करंट लागतो आहे, बॅटरी चार्जिंगसाठी आपल्याला डीसी करंट लागतो आहे, ट्रान्झॅक्शन वर्कसाठी सुद्धा आपल्याला डीसी करंट लागतो आहे, आर्क वेल्डिंगसाठी सुद्धा आपल्याला काय करतो तर हा डीसी करंट लागत असतो, नंतर आर्क लॅपिंगसाठी सुद्धा आपल्याला काय करतो तर डीसी करंट लागत असतो आणि ऑटोमोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला काय लागतो तर डीसी करंट लागत असतो। म्हणून हा डीसी करंट आपल्याला अत्यावश्यक आहे, जरी तो थोडासा महाग पडत असेल एसी पेक्षा पण तरी सुद्धा तो आवश्यक आहे आणि म्हणून आपण काय करत असतो तर त्यासारखे ती गोष्ट आपल्याला नेहमी करता आपल्याला पाहिजेत असते आणि म्हणून या डीसी करंटचा आपण समोरचा भाग या ठिकाणी पाहत आहोत। या ठिकाणी थोडंसं आपण मोबाईलची रिंग वाजणार नाही, तुमचा जर असेल तर त्याला सायलेंट करून ठेवा। तर पाल आता प्रायमरी व सेकंडरी सेलकडून आपल्याला डीसी करंट मिळत असतो, प्रायमरी आणि सेकंडरी सेलकडून आपल्याला काय मिळतो तर डीसी करंट आपल्याला मिळत असतो। परंतु ज्या ठिकाणी जास्त करंटची आवश्यकता आहे, या सेलपेक्षाही जास्त करंटची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करतो तर डीसी जनरेटरची आपल्याला आवश्यकता पडत असते किंवा जास्त व्होल्टेजची आवश्यकता असते। अशा ठिकाणी सेलचे पॅरलल जोडणी जरी केली किंवा सेलची सिरीज जरी जोडणी सुद्धा केली तरी सुद्धा डीसी जनरेटरची आपल्याला आवश्यकता भासत असते। काय तर डीसी जनरेटरची आवश्यकता, कारण की ती क्रिया आपल्याला पूर्ण करण्यासाठी निश्चितच आपल्याला काय लागतं तर जास्त करंटची आवश्यकता लागते आणि म्हणून त्या ठिकाणी डीसी जनरेटर आपल्याला लागत असते। आता वास्तविकता आपण पाहिलं असेल की निसर्गातील कोणतीही शक्ती आपल्याला नष्ट करता येत नाही किंवा निर्माण करता येत नाही, निसर्गातच ज्या गोष्टी येतात त्याच गोष्टी आपण पुन्हा त्याचा वापर करत असतो। या ठिकाणी नष्ट करता येत नाही किंवा नवीन निर्माण करता येत नाही, म्हणून एका शक्तीचे फक्त दुसऱ्या शक्तीत रूपांतर होते, एका शक्तीचे फक्त काय होते तर दुसऱ्या शक्तीत ते निर्माण होणार आहे। आता त्याच्यात काय होतं तर इथे सेल्समध्ये काय होतं तर केमिकल पॉवरचा इलेक्ट्रिक पॉवरमध्ये रूपांतर होतं, सेल्समुळे काय होतं तर केमिकल पॉवरचं इलेक्ट्रिक पॉवरमध्ये निर्माण होत असतं आणि तसेच जनरेटर हा काय करतो तर मेकॅनिकल पॉवरचे इलेक्ट्रिक पॉवरमध्ये रूपांतर करतो। काय करतो जनरेटर डीसी जनरेटर हा
मेकॅनिकल पॉवरचे इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये तो निर्माण करत असतो किंवा रूपांतर करत असतो. म्हणजे जनरेटरमध्ये इलेक्ट्रिक पॉवर निर्माण करण्यासाठी त्याला बाहेरून एखाद्या इंजिन अथवा मोटर किंवा टर्बाईन इत्यादी अशा प्राईम मूव्हर, तर हा शब्द लक्षात ठेवा नेहमी करता, प्राईम मूव्हर जनरेटरला फिरवणारा काय असतो महत्त्वाचा, तर प्राईम मूव्हर असतो. तो प्राईम मूव्हर काय करतो, त्याला फिरवण्याचं काम करतो आणि मग तो काय करतो, तर मेकॅनिकल पॉवरचे इलेक्ट्रिक पॉवरमध्ये तो जनरेटर पॉवरमध्ये निर्मिती करत असतो. आता त्याचं आपण जर व्याख्या पाहिली असेल, म्हणजे जे यंत्र यांत्रिक शक्तीचे विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करते त्यास जनरेटर असे म्हणतात. काय होतं तर व्याख्या लक्षात ठेवा, जे यंत्र यांत्रिक शक्तीचे विद्युत शक्तीमध्ये, यांत्रिक शक्तीचे काय तर विद्युत शक्तीचे, आपण समोर गेलो थोडेसे, म्हणजे यांत्रिक शक्तीचे विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करते होते त्यास आपण काय म्हणतो तर जनरेटर म्हणतात. आणि जे डीसी जनरेटर आहे म्हणजेच काय होईल तर हे जे यंत्र यांत्रिक शक्तीचे काय करते तर येथे डीसी विद्युत शक्तीमध्ये, कोणत्या विद्युत शक्तीमध्ये तर डीसी विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करते त्यास आपण डीसी जनरेटर म्हणत असतो. त्यास आपण काय म्हणतो तर डीसी जनरेटर म्हणतो. आता ही झाली ती प्राथमिक आपली त्याची जनरेटरची माहिती. याच्यावरचे प्रश्न कसे विचारले जात असतात तेही प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर 25 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. समोरचा पहिला प्रश्न आपण बघूया. आता डीसी जनरेटरचे कार्य कोणते, डीसी जनरेटरचे कार्य कोणते आपण आताच पाहिलं. डीसी जनरेटरचे कार्य कोणतं होतं तर मग मेकॅनिकल एनर्जीचे डीसी इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतर करणे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर होता. कोणता होता तर पर्याय क्रमांक. काय करतं तर डीसी जनरेटर मेकॅनिकल एनर्जीचे डीसी इलेक्ट्रिकल मध्ये काय करतं तर रूपांतर करत असतं. ठीक आहे नाही, एक मिनिट. हा तर काय होईल तर तिथे फक्त मेकॅनिकल एनर्जीचे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये ते रूपांतर करत असतं. त्यानंतरचा दुसरा प्रश्न होता. तर दुसरा प्रश्न काय तर कंडक्टरमध्ये निर्माण झालेला एसी दाबास रिकाम जागाच्या सहाय्याने डीसी मध्ये रूपांतरित केले जाते. काय केलं जातं तर या ठिकाणी कंडक्टरमध्ये निर्माण झालेल्या एसी दाबास रिकाम जागाच्या सहाय्याने इथे डीसी मध्ये रूपांतर केलं जात असतं. आता कशाने तयार केलं जात असतं तर हे नंबर 3 कॉम्प्युटेटर, कशा सहाय्याने तर कॉम्प्युटेटरच्या सहाय्याने निर्माण केलं जात असतं. एक मिनिट, आपली स्लाइड थोडीशी होत आहे ठीक नाही. तर याच्यातलं काय तर आपला 3 नंबरचा पर्याय आहे. तो 3 नंबरचा पर्याय हा आपला काय तर महत्वाचा आहे. तर या ठिकाणी हा 3 नंबरचा पर्याय बरोबर येतोय. म्हणजे कॉम्प्युटरच्या सहाय्याने काय केलं जातं तर येथे डीसी जनरेटर मध्ये रूपांतर केलं जातं. त्यानंतर तिसरा प्रश्न होता जनरेटरची बॉडी रिकामी जागा कार्य करते. जनरेटरची बॉडी रिकामी जागा कार्य करते आहे. आता काय तर फील्ड कॉइलचे इतर अंतर्गत भागात संरक्षण देण्याचे काम करते आहे. चुंबकीय रेषा अंतर्गत मंडल पूर्ण करण्याचे काम करते आहे. पोल कोअर वाहून नेऊन आधार देण्याचे काम करते आहे. आता हे तीनही काम जनरेटरची बॉडी करत असल्या कारणानं काय तर याच्यातला पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व अशाही पद्धतीचे प्रश्न हे फिरून विचारतात. आता वास्तविकता तीनही कार्य हे काय करते तर जनरेटरची बॉडी करत असते आणि म्हणून हे प्रश्न कसे फिरून विचारले जातात हेही सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजेत. त्यानंतर आहे यांत्रिक शक्तीचे रूपांतर डीसी विद्युत शक्तीत करणाऱ्या यंत्रास रिकामी जागा काय म्हणतात. काय तर त्याला आता यांत्रिक शक्तीचे रूपांतर डीसी विद्युत शक्तीत जर करत असेल तर त्याला पर्याय क्रमांक 4 डीसी जनरेटर म्हणतात. काय म्हणतात आपण त्याला तर डीसी जनरेटर. आपण व्याख्येमध्येच पाहिलं की यांत्रिक शक्तीचे रूपांतर डीसी विद्युत शक्तीमध्ये करणाऱ्या यंत्रास काय म्हटलं जातं तर काय म्हटलं जातं डीसी जनरेटर. म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे तो बरोबर लक्षात ठेवायचा आहे आपण. त्यानंतर 5वा प्रश्न होता फील्ड कॉइल रिकामी जागा कार्य करते. काय करते तर फील्ड कॉइल रिकामी जागा कार्य करते. बघा 5 सेकंदाचा वेळ तुम्हाला देतोय. 5 सेकंदात तुम्ही मला काय तर हे बरोबर सांगायचं आहे. बघा येतं का तर तुम्हाला 5 जमत असेल तर झालं का. काय तर फील्ड कॉइलचे कार्य काय असतं तर या 4 पैकी एक कार्य तुम्हाला सांगायचं होतं. काय कार्य सांगता येईल तुम्हाला तर सांगता येईल का त्याच्यातलं. जमलं असेल तर पहा, नसेल तर सांगा लवकर कुणाकुणाला ते येतं तर ठीक नाही. तर त्यातलं विद्युत चुंबक निर्माण करण्याचे काम हे फील्ड कॉइल करत असतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर होतं. काय होतं तर हे पर्याय क्रमांक 2 हे यातलं बरोबर होतं. नंतरचा प्रश्न 6वा होता डीसी जनरेटर मधील आर्मेचर रिॲक्शनचा परिणाम कमी करण्यासाठी काय केलं जातं. आता डीसी जनरेटर मधील आर्मेचर रिॲक्शनचा परिणाम कमी करण्यासाठी काय केलं जातं. या 3 पैकी शीट फिल्टर वाढवतात, आर्मेचर लोड वाढविण्यात आला तो. तर काय होतं 3 नंबरचा पर्याय इंटरपोल व कॉम्पॅसिटिंग वाइंडिंगचा उपयोग केला
जातो आणि त्याच्यावरचा जो परिणाम आहे तो कमी केला जात असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. त्यानंतरचा 7वा प्रश्न होता, कंडक्टरमध्ये ईएमएफ निर्माण होण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या असतात. आता कंडक्टरमध्ये ईएमएफ काय म्हणतो तर इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह फोर्स निर्माण होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक असतात. काय असतं तर चुंबकीय क्षेत्र आणि कंडक्टर स्थिर असला पाहिजेत. चुंबकीय क्षेत्र येथे पॅल्सेटिंग आणि कंडक्टर फिरता असला पाहिजेत. तर 3 नंबरचा पर्याय याच्यातला बरोबर असेल. म्हणजे चुंबकीय क्षेत्र व कंडक्टर या दोनपैकी एक स्थिर आणि एक फिरणारा असला पाहिजे. एक काय असला पाहिजे तर स्थिर असला पाहिजे आणि एक फिरणारा असला पाहिजे, तरच या इथे कंडक्टरमध्ये ईएमएफ तयार होत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 8वा होता आपल्याला, विद्युत दाबाच्या निर्मितीसाठी रिकाम जागा आवश्यकता असते. विद्युत दाबाच्या निर्मितीसाठी रिकाम जागाची आवश्यकता असते. आता आपल्याला गती सुद्धा पाहिजे त्यामध्ये, नंतर चुंबकीय क्षेत्र सुद्धा पाहिजे आणि कंडक्टर सुद्धा पाहिजेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 याच्यातला बरोबर आहे. एक नाही 4 नंबरचा पर्याय हा बरोबर त्यातला झालेला आहे की विद्युत दाबाच्या निर्मितीसाठी वरील सर्व घटक आवश्यक आहेत. कोणते कोणते तर गती पाहिजे, चुंबकीय क्षेत्र आणि कंडक्टर, ह्या तीनही गोष्टी त्यासाठी आवश्यक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत 9 नंबरचा प्रश्न, डीसी जनरेटरचे मुख्य रिकाम जागा 2 प्रकार पडतात. काय तर त्याला 2 प्रकार डीसी जनरेटरचे असतात. तर त्यातलं कोणतं होतं तर आता 4 नंबरचा पर्याय आहे, सेल्फ एक्सायटेड येथे जनरेटर आणि सेपरेटली एक्सायटेड जनरेटर, हे 2 प्रकारचे जनरेटर आहेत. ठीक नाही, म्हणजे सेल्फ एक्सायटेड जनरेटर आणि सेपरेटली एक्सायटेड जनरेटर ही म्हणजे 2 प्रकारची तुम्हाला मुख्य प्रकार तेथे पाहायला आपल्याला मिळतील. त्यानंतरचा प्रश्न होता, डायनामिकल इन्स्टिट्यूट ईएमएफ निर्माण करण्यासाठी जर कंडक्टर स्थिर ठेवला तर काय करणे आवश्यक असते. आता कंडक्टर त्यातला जर स्थिर असेल तर त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र आपल्याला फिरवावं लागतं. म्हणजे कोणता पर्याय असेल तर पर्याय क्रमांक 2, कंडक्टरच्या भोवती चुंबकीय क्षेत्र फिरवले गेले पाहिजेत, तरच ते आपल्याला बरोबर होईल, अन्यथा ते बरोबर होणार नाही. म्हणजे विद्युत निर्माण करण्यासाठी कंडक्टर हा कसा असला पाहिजे तर म्हणजे कंडक्टर स्थिर असेल तर काय तर चुंबकीय क्षेत्र त्या भोवती फिरल्या गेलं पाहिजे असतं. त्या 11 नंबरचा प्रश्न होता, जनरेटरच्या फिरत्या आर्मेचर कंडक्टरला स्लिप रिंग जोडल्यास आउटपुट कोणता करंट मिळतो आहे. कोणता आपल्याला करंट मिळतो आहे तर त्याला अल्टरनेटिंग करंट कोणता मिळतो आपल्याला तर पर्याय क्रमांक 2 हा अल्टरनेटिंग करंट आपल्याला मिळत असतो. त्याच्यानंतर उच्च प्रवाह क्षमतेच्या जनरेटरमध्ये रिकाम जागा धातूचे ब्रश वापरले जातात. कोणता वापरला जातो, फास्ट आयर्न वापरला जाईल, कॉपर, ब्रांझ की येथे कार्बन. तर यापैकी काय वापरला जातो तर कार्बन हा म्हणजे कॉपर हा काय तर पर्याय क्रमांक 2 हा धातू जास्त वापरला जातो उच्च क्षमतेच्या याच्यासाठी नेहमी करता, कारण तांबे हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि तांब्याचं म्हणजे कॉपर हा त्यासाठी धातू वापरला जात असतो. नंतर आहे कार्बन ब्रशची करंट डेन्सिटी किती असते किंवा किती ठेवली जात असते. तर याची डेन्सिटी किती असते तर साधारणतः नेहमी करता 5 एम्पियर येथे दर चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवायचं, 5 एम्पियर दर चौरस सेंटीमीटर एवढी डेन्सिटी काही ठेवली जाते कार्बन ब्रशची ठेवली जात असते. त्यानंतर प्रश्न होता 14 नंबरचा, जास्त क्षमतेच्या जनरेटरमध्ये ब्रशेस कोणत्या मटेरियल पण वापरतात. आता जास्त क्षमता जर असेल तर साधारणतः तिथे काय वापरलं जातं तर कॉपरच वापरलं जातं. काय वापरलं जातं तर कॉपरच वापरलं जात असतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 त्यातला बरोबर होता. आता कोणत्या कारणाने जनरेटरची रेसिड्युशियल मॅग्नेटिझम नाहीसे होईल. आता या ठिकाणी पाहाल की त्याचे जर मॅग्नेटिझम नाहीसे होण्यासाठी किंवा रेसिड्युशियल मॅग्नेटिक फील्ड हे व्हायचं असेल, नाहीसे जर होण्यासाठी असेल तर ते काय तर पर्याय क्रमांक 2 फील्ड पूर्व ठोकपीट केल्यास, काय तर फील्ड पूर्व ठोकपीट केला आणि त्याच्यामुळे त्यात थोडासा वाकडा इकडा प्रकार जर झाला असेल तर तिथे काय होतं तर तो पोल जास्त गरम झाला असेल तर तेथे रेडिशियल मॅग्नेटिझम नाहीसे त्या ठिकाणी होत असतं. त्यानंतरचा प्रश्न 16 क्रमांकाचा प्रश्न आपल्याला होता, येथे कॉपीसेटिंग येथे वाइंडिंगचा उपयोग कोणत्या जनरेटरमध्ये केला जातो. कॉपीसेटिंग जनरेटरचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जात असतो. तर बघा 5 मिनिटांमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. देता येईल बघा, तुमच्यासाठी वेळ देतो आहे. ठीक नाही, 5 मिनिट म्हणल्यापेक्षा काहीतरी सेकंद तुम्हाला वेळ घ्या आणि त्या वेळेत तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा आहे. सांगता येईल
नंबर 1 चा असेल, ज्या जनरेटरवर मोठ्या प्रमाणात लोड येथे बदलला किंवा बदलणारा असेल त्याला काय सर, या ठिकाणी कॅपॅसिटिंग वाइंडिंग केली जाते. म्हणजे समजा लोड कमी होत असेल, जास्त होत असेल, कमी होत असेल, जास्त होत असेल तर त्यासाठी कॅपॅसिटिंग वाइंडिंगचा उपयोग त्या जनरेटरमध्ये केला जात असतो. त्यानंतर बघाल 17 डीसी जनरेटरमध्ये इंटरपोलची प्रायोरिटी कशी असते. सर या ठिकाणी डीसी जनरेटरमध्ये इंटरपोलची प्रायोरिटी कशी असते. आता नेहमी नॉर्थ असते का, किंवा आर्मेचर फिरण्याच्या दिशेने पुढच्या मेन पोलची असते का, किंवा नेहमीसाठी साऊथ असते, किंवा वरीलपैकी सर्व. तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 म्हणजे आर्मेचर फिरण्याच्या दिशेने पुढच्या मेन पोलची प्रायोरिटी असते का, ते पुढच्या मेन पोलची प्रायोरिटी असते. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हा याच्यातला बरोबर होता. 18 नंबरचा प्रश्न होता, पहिल्या जनरेटरच्या समांतर जोडल्या जाणाऱ्या दुसऱ्या जनरेटरला काय म्हणतात. सर पहिला पर्याय काय होता तुम्हाला, आउटगोईंग जनरेटर, दुसरं होतं हेल्पिंग जनरेटर, इनकमिंग जनरेटर, आणि यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक काय असेल तर 3 क्रमांकाचं यातलं बरोबर होतं, इनकमिंग जनरेटर म्हणायचं. त्याला काय म्हणायचं तर इनकमिंग जनरेटर म्हणायचं आहे. पर्याय क्रमांक 3 त्यातला बरोबर होता. आता सेल्फ एक्साइटेड जनरेटरचे प्रकार किती, सेल्फ एक्साइटेड जनरेटरचे प्रकार किती आहेत. आता सेल्फ एक्साइटेड जनरेटरचे प्रकार हे 3ही आहेत, सिरीज जनरेटर आहे, शंट जनरेटर आहे आणि कंपाऊंड जनरेटर आहे. म्हणून याचा काय तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हा निघायचा आहे. कारण की प्रश्न असा फिरून विचारला जात असतो. म्हणून काय तर या ठिकाणी प्रश्न बरोबर वाचायचा आहे, पर्याय सुद्धा बरोबर वाचायचे आणि नंतर त्याला टिक मार्क करायचे आहेत, सबमिट आपल्याला करायचं आहे. नंतर आता सेपरेटली एक्साइटेड जनरेटरची फील्ड वाइंडिंग कशी उत्तेजित केली जाते. आता ही सेपरेटली एक्साइटेड जनरेटरची फील्ड वाइंडिंग आहे तर ती कशी उत्तेजित केली जात असते. बघा एक 5 सेकंदाचा तुम्हाला वेळ देऊया, 5 सेकंदामध्ये तुम्हाला ते सांगता येतं का, जमत असेल तर सांगा. त्यामध्ये बघा पर्याय म्हणजे प्रयत्न करून बघा, प्रयत्न केले असेल तर निश्चित सांगता येतं तुम्हाला. जर आपण सांगता आला, जर आपण विचार केला असेल तर आपल्याला निश्चित त्यातलं सांगता येत असतं. तर काय होतं तर बाहेरून स्वतंत्र डीसी करंटच्या साह्याने त्याला काय केलं तर उत्तेजित केलं जात असतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. त्यानंतरचा 21 नंबरचा प्रश्न होता, कमी क्षमतेच्या जनरेटरमध्ये साधारणपणे कार्बन ब्रशेसचा उपयोग का केला जातो. हे कमी क्षमतेचे जनरेटर असतील तर त्याच्यामध्ये आपण कार्बन ब्रशेसचा उपयोग का करतो आहे ते तुम्हाला सांगायचं होतं. कार्बन हा सेल्फ लुब्रिकंट असतो, कार्बन हा मऊ असतो, म्हणजे कार्बनचा येथे टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स निगेटिव्ह असतो. म्हणून पर्याय क्रमांक हा 3 तुम्हाला सांगता येईल. तर म्हणजे कार्बनचा टेम्परेचर म्हणजे वरील आता कार्बनचा टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे आहे की ऑफ द रेजिस्टिव्ह आहे, किंवा कार्बन हा मऊ असतो, किंवा कार्बन हा सेल्फ लुब्रिकंट असतो, किंवा वरील 3 गुणधर्म कार्बनमध्ये असतात. म्हणून बघा याच्यात तुम्हाला सांगता येईल का कोणतं येईल तर त्याचं उत्तर बरोबर. पहिलं येणार आहे, दुसरं येणार आहे, तिसरं येणार आहे की चौथं येणार आहे, कोणतं येईल ते सांगा. तर त्यातलं आता आपल्याला काय करता येईल तर 4 नंबरचं उत्तर, कारण की हे 3ही गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत म्हणून 4 नंबरचा पर्याय हा त्यासाठी काय तर योग्य पर्याय होता, आहे की नाही. 4 नंबरचा पर्याय म्हणजे कमी क्षमतेच्या जनरेटरमध्ये साधारणतः कार्बन ब्रशेस का वापरले जातात, कारण कार्बन कसा आहे तर हा सेल्फ लुब्रिकंट आहे, कार्बन हा मऊ आहे, कार्बनचे टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स निगेटिव्ह असतो आणि म्हणून त्याला येथे काय केलं जातं तर येथे कार्बनचे ब्रश वापरले जात असतात. त्यानंतर 22 नंबरचा होता, डीसी जनरेटरच्या आर्मेचरला ज्या यंत्राच्या साहाय्याने फिरवले जातात त्यास काय म्हणतात. हा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच येतोय, ठीक आहे. तुम्ही उत्तर त्याचं सांगायचं आहे. काय होतं त्याचं उत्तर तर मग आपण जे काही डीसी जनरेटर आहे त्याला बाहेरच्या एखाद्या यंत्राने फिरवावं लागतं, त्याला प्राईम मूव्हर म्हणतो आपण. काय म्हणतो आपण त्याला तर प्राईम मूव्हर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं बरोबर होतं. त्यानंतर डीसी जनरेटरच्या आर्मेचरची टोके उलट केल्यास काय तर येथे डीसी जनरेटरच्या आर्मेचरची टोके उलट केल्यास काय होतं. पहा लोड कमी होईल, प्रायोरिटी बदलेल, प्रायोरिटी कायम राहील किंवा लोड जास्त होईल. काय राहतं त्याचं सांगता येईल तुम्हाला. बघा सांगता येईल तर प्रयत्न करा, प्रयत्न केले तर आपल्याला त्याचं उत्तर निश्चित सांगता येत असतं आणि म्हणून आपण काय करायचं प्रयत्न केले पाहिजेत. उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण नेहमी करता केला पाहिजेत. तर पर्याय क्रमांक 2 पॅरालिटी बदलेल. काय होतं पॅरालिटी बदलेल, हे 2 नंबरचा पर्याय त्याचं योग्य पर्याय होता. त्यानंतर आहे डीसी जनरेटरची आर्मेचर वाइंडिंग रिकामी जागा प्रकारे असते. कोणती असते तर वेव्ह आणि लॅप. वेव्ह आणि लॅप पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर होतं. म्हणजे
वेव्ह आणि लॅब प्रकारची जनरेटरची वायंडिंग त्या ठिकाणी असते आहे. आता डीसी जनरेटरच्या आर्मेचर कंडक्टरमध्ये निर्माण झालेला दाब रिकाम्या जागेमार्फत येथे टर्मिनलकडे पाठवला जातो. कशासोबत पाठवला जातो तर कॉम्प्युटेट व ब्रश म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याच्यातलं बरोबर होतं. कॉम्प्युटेटर व ब्रशच्या साहाय्याने तो टर्मिनलकडे पाठवला जात असतो. अशा रीतीने आपण 25 प्रश्न आज पाहिले आहेत. रोज आपण काय करतो तर रोज 25 प्रश्न आपल्या यूट्यूबवर घेत असतो. तर तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला यशस्वी होण्यासाठी ह्या सर्व आम्ही तुमच्यासाठी तत्पर असतोय आणि म्हणून नेहमी करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा SR जीनियस अकॅडमी कॉम्पिटिटिव्ह या चॅनलला आणि आपल्या मित्राला सुद्धा शेअर करायचं विसरू नका. आपण तर यशवंत व्हायचं आहे पण आपल्या मुलाला आपल्या मित्राला सुद्धा आपल्या सोबत घेऊन चालायचं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रासोबत सुद्धा शेअर केला पाहिजे. तर चला तर मग आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे पुन्हा एकदा SR जीनियस अकॅडमीच्या वतीने आम्ही काय करतो तर आपणा सर्वांचे येथे धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. भेटूया पुन्हाच्या आपण एका व्हिडिओमध्ये.